मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड घडत आहेत. सायबर फसवणुकीचे गुन्हे हे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एक युवक आहेत की सायबर फ्रॉडपासून आपण कसं सावध राहावं, कुठली काळजी घ्यावी, त्यासाठी त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, एक ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे आणि विविध कंपन्यांना किंवा आर्थिक कंपन्यांना फायनान्स संस्था ज्या असतात, वित्तीय संस्था ज्या असतात, त्या संस्थांना ते त्यांचं सॉफ्टवेअर पुरवठा करण्याचं काम करत असतात. नमस्कार सर, काय नाव आहे आपलं, नेमकं आपला कंपनीचं नाव काय आहे, आपली जी सॉफ्टवेअर कंपनी आहे किंवा जी ॲप्लिकेशन कंपनी आहे ती नेमकी कोणत्या प्रकारची आहे आणि सायबर फसवणुकीपासून नेमकं कसं दूर राहावं याविषयी आपण आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सविस्तर माहिती द्यावी. माझं नाव महेंद्र गावडे आणि मी आत्ता इथे अल्जेब्रा सिक्युरिटी अँड सोल्युशन्स याला रिप्रेझेंट करतो आहे. आपले रिपोर्टर आहेत, त्यांनी सांगितलं तसं आम्ही फक्त सॉफ्टवेअर नाही पण आम्ही सोल्युशन याच्यावरती जादा भर देतो. आणि जेव्हा पण आर्थिक फसवणूक हे फक्त आपल्याला इमिडिएट दिसतं म्हणून की आज माझ्या बँकेच्या अकाउंटवरनं पैसे गेले, पण त्याच्यापेक्षा पण खूप जादा इम्पॉर्टंट आहे आपला डेटा आणि आपली ओळख जाणे. ओके, म्हणजे आत्ता जर बघितलं तर इझिली AI आणि या जगामध्ये की तुमचा आवाज, तुमची इमेज आणि हे करून इझिली तुमच्या अकाउंटवरनं, आणि हे आता खूप तळागाळामध्ये आलं आहे. म्हणजे जनरल जसे आत्ता रिपोर्टर म्हटले की गृहिणींपासून लोकांना फसवलं जातं. आता हाच इम्पॅक्ट जर बघितला तर एखाद्या गृहिणीला जर फसवलं जात असेल आणि तिचा इम्पॅक्ट जर असेल तर तो तिच्या जमापुंजीच्या ह्याच्यावर असेल, पण तेच एखाद्या मोठ्या कंपनीच्या HDFC बँकेचा जो समजा मॅनेजर आहे, ब्रँच मॅनेजर आहे, त्याला फसवणूक झालं तर हाऊ बिग इज दॅट स्टेक, करेक्ट? तर आम्ही अशी सोल्युशन प्रोव्हाइड करतो, किंवा ती बँक असेल किंवा ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल अँड इवन इन अ मिलिटरी. मीन्स हे एवढंच नाही आहे की फक्त आपल्या एंटरप्राईजमध्ये आहेत, पण याची गरज आत्ता इवन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता गल्फमध्ये जे चाललं आहे, आणि आमच्या मेजरली आमच्या कंपनीचं बाय नेम ऑल्सो आमचं मेजर कस्टमर बेस आत्ता गल्फमध्येच आहे, म्हणजे मिडल ईस्टमध्ये, सौदी अरेबिया, आणि तिथल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल तेव्हापासनं ते तिथले मिलिटरी इंडस्ट्रीज आहे, तिथल्या मोठ्या मिनिस्ट्रीज आहेत, यांच्याबरोबर आम्ही कामं करतो. आणि आत्ता सर म्हटलं तसं नुसतं गृहिणीचा इम्पॅक्ट नाही, तर एखाद्या मोठ्या मिलिटरी ऑर्गनायझेशनच्या हेडचा ID जर हॅक झाला तर त्याचा इम्पॅक्ट तिथं असू शकतो. जसा एखाद्या गृहिणीच्या याच्याबद्दल आपण म्हणतो, तर याच्यासाठी काय अवेअरनेस इज राईट. ओके, की ज्याने तुम्ही लोकांना अवेअर करून, बट स्टील म्हणजे जेवढा अवेअरनेस वाढत जाऊ तेवढे हॅकर्स आणि त्यांचे ट्रिक्स आणि टेक्निक्स ह्या बदलत चाललेले आहेत. ओके, त्याप्रमाणे ज्या सिस्टीम अवेलेबल असायला पाहिजे किंवा ज्या त्यांचा ऑप्टिमम युसेज असायला पाहिजे याच्याकडे पण फोकस देणं जादा गरजेचं आहे. आपण या हॅकर्सपासनं किंवा या सायबर फ्रॉडपासनं वाचण्यासाठी नेमके कोणते प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे करावेत, किंवा आपला मोबाईल जर बघितला तर मोबाईलमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन असतात किंवा गेम्स असतात, लहान मुलांचे किड्स गेम्स असतात वगैरे, अशा कुठल्याही प्रकारच्या मोबाईलमधून फसवणूक होण्यापासून आपण नेमकं कशी काळजी घ्यावी? आता एक बघा ना, म्हणजे सगळ्यात सोपं म्हणजे एखादा माणूस तुम्ही आहे हे कशावरनं आपण ठरवतो, तर आपण सगळ्यात छोटी गोष्ट आहे पासवर्ड, परत, आणि किती वेळा पासवर्ड आपण इझिली कोणालाही देतो. आता हे कल्चरमधनं पण आलेलं आहे प्रत्येक याला, की आपण म्हणजे माझा पासवर्ड माझ्या बायकोला माहिती असेल का? इझिली माहिती असतो, आपण तर इझिली शेअर करतो, बरोबर आहे. किती वेळा लिहून ठेवतो, हे तर जनरल गोष्टी आहेत. किती अवेअर केलं तरी जोपर्यंत जे ते युजर्स आहेत त्यांना ते पटण्यासारखं किंवा ॲडॉप्ट होण्यासारखं सोल्युशन नाही आहे. ओके, मी आता एखाद्या कंपनीमध्ये आम्ही आमच्या ज्या सिस्टीम इम्प्लिमेंट करतो, परत एकाच माणसाला समजा 10 पासवर्ड आठवावे लागले, कधी ना कधी तर तो लिहून ठेवणारच ना, यस और नो, करेक्ट?
म्हणजे आपण एखादं सांगतोय की पासवर्ड शेअर करू नका, लिहून ठेवू नका, पण दर 3 महिन्यांनी जर मला पासवर्ड बदलायचा आहे, मी किती वेळा लक्षात ठेवणार? शेवटी हे मला पण माझी लिमिट्स आहेत ना. सो अशा काही गोष्टी मला करता येतील की ज्यांनी त्याचा युजेबिलिटी पण आणि ते ॲक्सेप्टेबल सोल्युशन असेल. करेक्ट. म्हणजे पासवर्डलेस सोल्युशन म्हणजे काय? तर जसं मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की मी माझ्या बँकेचं युसेज जर मी इथे राहतो, समजा पुण्यामध्ये राहतो, आणि सडनली एका तासाने जर माझा मुंबईमध्ये स्वाईप करतो आहे, तर बँक शुड अंडरस्टँड की हा शक्य आहे का, की अर्ध्या तासामध्ये हा माणूस जो आत्ता पुण्यात होता तो मुंबईमध्ये पोचला येतो. आणि इट शुड आस्क मी ऑर व्हेरीफाय की महेंद्र तुम्हीच करतायत का हे ट्रान्झॅक्शन. तर असे देर इज नो वन सोल्युशन फॉर ऑल, बट येस अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. ॲट दॅट सेम टाईम दॅट बॅलन्स ऑफ द टेक्नॉलॉजी इज ऑल्सो इम्पॉर्टंट विथ अवेअरनेस. आपण जर बघितलं तर खरंच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हल्ली खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे, सायबर फ्रॉडचे जे गुन्हे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि यांची जी कंपनी आहे ती जे फ्रॉड होतात, सायबर फ्रॉड होतात, त्याच्यामध्ये नेमकी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी याच्यामधलं एक सोल्युशन काढण्याचं काम यांच्या कंपनीनं केलेलं आहे. धन्यवाद सर, खूप आपला स्तुत्याचा उपक्रम आहे.